तर नमस्कार मित्रांनो, तो आज यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। आज आपण जंजिरेवर गेलो तर तिथं काय आपल्याला जायला भेटलं नाही, कारण 3 महिन्यासाठी ते बंद होतं. तर आता चाललं आपल्याला देवकुंड बघायला, कारण आज काय आंघोळी वगैरे आम्ही तिथंच केलतात आणि रात्रीसाठी इथं हॉटेल पण मस्त भेटलं होतं आम्हाला. तर अजून आपले गाईज झोपलेले काय झोपायला लागले सकाळ सकाळ. 2 रूमा केलते आम्ही, परत लय मोठे होते त्याच्यामुळे. ए गाईज उठा उठा लवकर, चला जायचं आपण. सरांची गाडी बंद पडली होती, गाडी रिपेअरिंग केली का? काय झालं प्रॉब्लेम? इंडिकेटर बंद पडले होते आमच्या गाडीचे, त्यामुळे रिपेअरिंग करली. आता आम्ही थांबलो नाश्ता करायचा, सकाळ सकाळ लय भूक लागली होती सगळ्यांना. लेकिन एक सेकंड, आता गणू टेन्शन मध्ये आलेला, काय खायला भेटते म्हणून लय भूक लागली त्याला. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर तोंड पार चुकून गेले. धनंजय शिंदे ह्यांचं कसं काय? हा ह्यांचं ओके, हे खुश आहेत. रात्रीच्याला जेव्हा म्हणलं तरी जेवले नाहीत कुणी. त्याला म्हणतोय जेवायला, तर आम्ही जेवण करून आलो दोघच भाऊ. काय म्हणलं मग काय असतं आपल्याकडे? होय भाई बरोबर का? तुला तर तुलाच म्हणत होतो, तुला तर काय तुझं काय सांगत नको. सरांना तर एवढं म्हणत होतं की त्याला जेवायला नको, भूक नाही नको, भूक नाही. आता कसं वाटतंय? वडापाववर ताव दिलेला आहे सगळ्यांनी बघा. वडापावल्यावर आपल्याला वडापाव खाऊन खाऊन लय वैताग आला, त्याच्यामुळे मी भजी मागवली माझ्यासाठी. काहीच माझी भजी कुठे आहेत? त्या लवकर, भूक लागली यार. तर झाला आता मस्त चहा प्यायचं चालू. तर वडापाव चहा घेतला, आता निघालो पुढच्या दिशेला. मित्रांनो इथंच वाटात थांबून आमचं नियोजन एकदम फिसकटलेलं. पोरं काय नियोजन करते, एक म्हणतंय तिकडे जायचं, एक म्हणतंय इकडे जायचं. कोणाची कोणालाच मी रागाने गेलाय. इकडे जायचं बाबरो, बघा ते गणू शेटलो ना बघा. क्या सोच है रे तेरी. तो गाईज आपण चाललो अर्ध्या वाटातून, हरून मी दोघं सोबत. त्या मित्रांचं डिसिजन चेंज झालंय, ते चाललेत लोणावळ्याला. ऍक्च्युली आपल्याला कामाचा पण थोडाफार प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे निघालोत आपण. तर चला सगळ्यांना बाय बाय करू जरा. बाय बाय. अय दमानी जावा, येतो आम्ही. मित्रांनो पोहोचलोय आपण इथं देवकुंडला. इथं गाडी पार्किंग लावायला आपल्याला इथं 30 रुपयाचं तिकीट काढायला लागते आणि तिथे एंट्री करायला लागते. तिथं पण काहीतरी फी असेल, बघू किती. आता दोघंच आहेत आता फिरायला, हरू आणि मी. तर बघा आमचा हरू काहीतरी चार्जेस असेल ना? नाही एकूण मिळून इकडे केलं चालेल. फी 25 क्लिनिंग चार्जेस. तर आपल्याला इथे 200 रुपयाचं एक पर पर्सन तिकीट आहे, ते काढायला लागतं. आता पार्किंग नंबर एक सांगते, आमचा P27 नंबर आहे. आमचा स्टेक स्टार्ट होतो. बॅग चेक करतात, पाणी वगैरे घेतले आम्ही पहिला. आपले बाकीचे मित्र असते तर अजून मजा आली असती, पण ते गेले दुसऱ्या साईडला ना. आम्ही हरून मी आलो तिकडल्या साईडला. तर चला तुम्हाला दाखवतो आता देवकुंड कसं काय ते. आपल्याला असे हे कार्ड फॉलो करत जायला लागते. आता ह्याच्या उलट दिसत असेल देवकुंड नाव आहे, हे असे फॉलो करत जायला लागते आपल्याला वरती. मित्रांनो गावाकडचं अशा आपण ट्रेक केलेलेच आहेत, हे काय नाही आपल्यासाठी. तर चला तुमच्यासाठी खास दाखवतो कसं काय ते. वाटतच आपल्याला शॉप भेटलंय, आम्ही घेतले वाटाने बिस्किट खायला. का आपण जाणार लई लांब, त्यामुळे थोडंसं चकना जरा घेतलंच पाहिजे. आलोय तसं. हे बघा तर दिसतंय की तुम्हाला, हे जंगल ठेवलेलं आहे धरून जायसाठी. सेफ्टी भरपूर आहे इथे, चांगली काय अडचण नाही. चला जाऊया पुढं. पाणी बिणी जायला लागलं की लाकडी पुढे केलेले, तर लय मस्त आहेत लाकडी पुढे. मी पण पहिल्यांदा बघितलं. मित्रांनो इथं साप दिसलाय आपल्याला, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. माझी तर बघूनच लय फाटली. त्याला छोटाच आहे पण लय डेंजर आहे. तर माझी तर लय फाटती बेकार साप बघितल्यावर. मौत को छू के टक से वापस आ सकता. काय माहिती. बॅग तुटलेली, आता थोडस मॅनेज करतो काहीतरी. मेंटल मॅनेज त्याच्यावर भागते झालं ना वेरी जान. चला मित्रांनो याला तर आमच्याकडे पुणे म्हणतात, तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा.
तिसरा पूल लागलेला आहे. हा लोखंडी पूल आहे, पण आलो एकदम देवकोंड्याच्या जवळ. नॉनस्टॉप चालत आल्यामुळे जरा वाटलं थोडस बसा. जास्त बसून बसून पण परत उठू वाटत नाही. म्हणजे मग चला बसायचं नाही, थांबायचं नाही, थांबायचं नाही. चला. फायनली मित्रांनो आम्ही देवकुंड वॉटरपूलला आलेलो आहे. तर आपण पण चला आंघोळ करायला जाऊया. मस्त गेल्या. अरे कसं वाटतंय मग एकदम मस्त. कसा वाटला मला तर एक नंबर वाटला. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या. ट्रेकिंगला पण खूप भारी आहे. तर वा वा वा. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. त्यांची गँग कशी फिरायला आलेली आहे. वॉटरफॉलच्या ठिकाणी भाजून खातात. काय आनंदाचा क्षण आहे ना त्यांच्या सगळे मित्र एक सोबत. हरू आणि आम्ही निघालो आमच्या घरी पुण्याला वापस. बाय बाय. एन्जॉय पण लय केला हरून. आंघोळ्या बिंगोळ्या केले. मला पण इकडे देवकोंड वॉटरफॉलला जर यायचं असेल तर तामिनी घाटचं पुढे एक लोकेशन लावलं तरी तुम्हाला समजून जाईल कसं जायचं काय जायचं. आणि सोबतच तुम्ही ट्रॅकिंग करताय म्हणल्यावर माझा एक आत्ताचा अनुभव झालाय म्हणून तुम्हाला सांगतो. नाईट पॅन्ट पाहिजे भाई. जीन्सवर आम्ही आलो त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला लागला. तर नाईट पॅन्ट घालायची, मस्त एक शूज घालायचा, थोडंफार बॅगमध्ये खायला घेऊन ठेवायचं, पाण्याची बॉटल घ्यायची. साठी जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्याच घ्यायच्या, जास्त काय घ्यायचं नाही. कपडे बिपडे तर आम्ही पहिल्या वेळेसच आलो तर आम्हाला पण जास्त ट्रेकिंग म्हणजे काय माहित नव्हतं. बघून बघून शिकलो, व्हिडिओ मध्ये बघितलं, आता रिअल मध्ये पण बघितलं, परत समजलं कसं असतं ते. बाकी काय विषय नाही. मग अच्छा हा बघ बाबू. वाव, परत बाबू गावला का? अरे वा वा वा. पण बिस्किट आणलेलाचा काहीतरी फायदा झाला. आंघोळ केल्या म्हणलं त्याला भूक लागली होती आपल्याला. काय हॉटेल सार ओके मध्ये हाय ग, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे समाप्त झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. या काठीने आपल्याला लई साथ दिलाय, तुम्ही पण बघितलं असताना. जातानी सोबत होती, येतानी सोबत. तर ही काठी इथंच ठेवतो. कोणी इथून जात असेल, आपला व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच काठी जावा. चला, धन्यवाद. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.